आता हिंदीमध्ये म्हणशील तर एक तर मीनाक्षी आहेच आहे, हं, हं, नो डाऊट. त्याच्यानंतर गोविंदा पण मी सांगेन. हं. कारण गोविंदाच्या बरोबर माझा असा एक सीन होता, त्याच्यामध्ये मी वेडी असते हो, हो. आणि तो मला कोणाच्याही नकळत तो मला मी सकाळी उठून तो मला नदीवरती नेत असतो, मला अंघोळ. हो, फ्रेश करायला हो, हो, वगैरे हो. असं. ते खूप छान वाटतं आणि ते इतके हो. इमोशनल सीन आहेत ते. आणि त्याच्यामध्ये असा एक सीन असं होतं, की तो मला नदीवरती नेतो आणि तलावाच्या इथे आणि तो मला माझं तोंड धुतो, माझा तो गुळणा भरतो वगैरे आणि हिला काय हं. कळत नसतं. कळत ही नसतं. ती अख्खा ती गुळणा त्याच्या चेहऱ्यावरती ती हो, हो, हो. टाकते वगैरे. तर मला असं झालेलं, की अरे मी कसं हे असं कसं करू? आपल्याला काहीतरी वाटतं बाबा हं. हा एवढा मोठा ॲक्टर आहे आणि आपण त्याच्यावरती असं हे कसं? तो बोलला, की "प्राजक्ता काय विचार" तो पण मराठी खूप छान हो, बोलतो तो. हो, हो. "तू काही विचार करू नको, बिनधास्तपणे कर" वगैरे असं. आणि त्यांनी ती लिबर्टी दिल्यानंतर मग मी माझं म्हणजे फुल फ्लेश मी देऊ शकले. त्याच्यामुळे हं. ते मी तसं म्हटलं, की तुम्हाला समोरचा को आर्टिस्ट तुमचा जर का तुम्हाला सपोर्ट करणारा सपोर्ट असेल, तर तुम्ही तुमचा सीन चांगला करू चांगला शकता. होतो. येस. त्याच्यामुळे त्यांनी कधीच आडकाठी नाही घेतली. शिल्पा शेट्टी. तर शिल्पा शेट्टीचा असा एक सीन होता, की ती मला शोधत येते आणि मी तिथे एकटीच असते. हं. आणि मग ती मला विचारते कौन आहे वगैरे असं आणि मग मी तिला हे करून जे थोबाडीत मारते तिच्या हां, वगैरे हां. असं. तर तर वन टेक झाला होता का? तो बडी नाही, तुम्हाला त्याचे बरेच त्याचे टेक झाले कारण तिला तिला ना ते मिस करता येत नव्हतं. सो आणि मी आणि आपल्याला सवय बसलेली असं की कानाखाली? हां, आपण हे करतो ना त्याच्यामुळे बरेच टेक झाले. तर शिल्पाने सांगितलं मला की "प्राजक्ता अभी दे दो मुझे लगाओ." असं केल्यानंतर मग ते झालं. पण मग तिथे तिनी काहीच हे केलं नाही हं, वगैरे हं, असं. हं, 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 हं. त्याच्यात मीनाक्षी तर आहे. जॅकी म्हणजे जॅकी जॅकी श्रॉफ यांच्यासोबत कोणतं अंगार फिल्म केली होती मी ती. ओह! अंगारमध्ये त्याच्यामध्ये त्याची हां. बहीण होती मी. आणि ते पण छान आहेत ना असे खूप? अगदीच म्हणजे जॅकी आजही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. हो? हो. वाह! सांग ना त्यांच्याविषयी काही आठवणी तुझ्या असतील, तुझे किस्से सिनेमाचे विषयीचे किंवा माणूस म्हणून नंतर त्याचा माणूस म्हणून तर बापरे! अफलातूनच आहे. म्हणजे प्रश्नच नाही. म्हणजे मी बघितले आमचं अंगारचं शूटिंग तसं बरीच वर्ष चाललं होतं. जिथे हं. आज मी जसं म्हटलं, की राजीना जिथे मी भेटायला गेले होते, त्या हां. तिथे आमचा अख्खा अंगारचा सेट होता. हं, हं, हं. तर त्या तिथे आम्ही म्हणजे असं पडीक असायचो अंगारच्या सेटवरती कारण चालू असायचं काम आपलं, हं, आरामात सगळं चाललेलं असायचं वगैरे. आणि तिथे ना जॅकीला भेटायला बरेच जण यायचे वगैरे असं. हं, हं. जॅकी दादा तो सगळ्यांना भेटायचा वगैरे. आणि त्याला कोणीही काही मदतीचं विचारलं ना, की तो काही मागचा पुढचा विचार न हो, करता हो. तो देतात. त्यांना मदत करायचा. येस, येस. एकदा तर त्याला कळलं, की बिचारा असं खूप लांबून चालत आलाय वगैरे असा माणूस आणि त्याच्याकडे त्यांनी त्यावेळेला त्याची ती ऑटोमॅटिक गिअरची त्याची सायकल वगैरे होती. हां. तर आमच्या समोर त्यांनी त्याला सायकल त्यात देऊन त्याला टाकली म्हणजे. वाह! म्हणजे इतकं नाही चांगले आहेत त्यांचा आम्हाला पण आज पत्रकार म्हणून खूप चांगला अनुभव आहे. खूपच म्हणजे जॅकीचा प्रश्नच नाही म्हणजे. हं, 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 हं. मी असं एक मी त्याला त्याच्यामध्ये मला एक भाऊ दिसायचा असं म्हणजे तो आणि हं, बहीण म्हणूनच हे करा आणि ती मला तर फिल्म अगदीच अचानक मला मिळाली होती. हं, त्याचा मग किस्सा असा आहे की त्यांचा 1 फेब्रुवारीला जॅकीचा वाढदिवस असतो. हं, हं, तेव्हा त्यांच्या फिल्मचा मुहूर्त झाला. तेव्हा वेगळीच कोणतरी होती बहीण त्याची हं. आणि त्या दोघांच्या वरतीच तो होता मुहूर्त. आणि तिने त्याचे म्हणे काहीतरी बरेच म्हणजे मुहूर्ताच्या शॉटचे तिने काहीतरी वाटतं 36 का 38 काहीतरी वाटतं तिने रिटेक दिले होते, ओह! त्या मुलीनी. तर त्या दिवशी मग उशिरा संध्याकाळी मला फोन आला. अ, सुलभा देशपांडे मी सुलुमावशी म्हणते. हं, सुलुमावशीचा मला फोन आला, की "प्राजक्ता आत्ताच्या आत्ता भेटायला तू आविष्कारच्या ऑफिसमध्ये." आमचं त्या हं, शिवबिल्लासला ऑफिस होतं. हं. तर मी भेटायला गेले. तिथे नाना आणि सुलुमावशी बसले होते. नाना नाना पाटेकर. पाटेकर. हां. तर त्यांनी सांगितलं, की असं-असं आज पिक्चरचा मुहूर्त होता. जॅकी आणि त्याच्या बहिणीचं हे होतं. तिने म्हणे बरेच रिटेक दिले. तर प्राजक्ता तू हा पिक्चर करतीयेस. आणि मला म्हणजे नाना आणि सुलमावशींनी काही सांगितलं तरी मी नाही कधीच म्हणायची नाही. हां. कारण लहानपणापासून मी त्यांच्यासोबत मी वाढलेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावरती हं, माझा पूर्ण विश्वास. हं, हे हं. लोकं सांगतायत म्हणजे आपण ते काम करायचं. करायचं. असं करून मग मी 2 दिवसांनी परत पिक्चरचं शूटिंग चालू झालं आणि हं, मी तिथे तो पिक्चर मी करायला लागले. हं, 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 असा हं. तुम्हाला अंगार अचानक मला मिळाला होता. वाह! आणि जॅकीदा आत्ता पण असे कॉन्टॅक्टमध्ये म्हणजे कसे फोन वगैरे करणं किंवा भेटलं तर भेटणं असं हे करणं, हो, बोलणं, म्हणजे गप्पा आता मारणं. त्या दिवशीच असं एक आता मध्ये माझ्या भाचीचे मिस्टर आहे समीर विद्वांस हं. त्यांच्या त्या तू मेरी समीर? मैत्री हां, अच्छा. हां. तू मेरी मैं तेरा ते हं. त्यांच्या पिक्चरचं त्यांचं गाण्याचं त्यांचं शूट चालू होतं. हं, हं, हं. गणपतीमध्ये त्यांचं चालू होतं शूटिंग. हं. तर माझी बहीण आणि तिचे मिस्टर त्यांना असंच
ते शेवटचा दिवस होता, तर समीर म्हणाला की तुम्ही आज या वगैरे, सगळेजण आहेत तर या सेटवरती, तर ते गेले होते. हम्म, हम्म, हम्म. आणि मग जॅकीला कळलं की ही माझी बहीण आहे वगैरे असं. हम्म, हम्म, हम्म. तर त्यांनी सांगितलं की लाव लाव लाव, फोन लगा, फोन लगा प्राजू को फोन लगा. हम्म, हम्म. तर त्यांनी फोन लावायला सांगितला. आणि बरं आमच्या घरी पण गणपती होता, बरीच गर्दी होती वगैरे, मला त्याच्यामुळे आणि हिचा डायरेक्ट व्हिडिओ कॉल, आणि कधीच मला व्हिडिओ कॉल करत नाही. बरोबर. आणि बरं व्हिडिओ कॉल आल्या आल्या समोर दिसतो ते जॅकी दिसतोय. मस्त वाटतं ना आपलं एवढा मोठा हो, माणूस आपल्याला लक्षात ठेवतो आणि अगदीच फोन अगदीच. करतो. आणि आमच्याकडे खूप गर्दी असते गणपतीला म्हणजे. हम्म, हम्म. बरं त्यांचं तिथे गाण्याचं शूटिंग, मी तिथे म्युझिक चालू होतं, आमच्याकडे गर्दी गर्दी. त्याच्यामुळे जॅकी म्हटलं अरे अरे प्राजू ये भेट मिली मुझे अमिता, ये ऐसे से बोल रही है, कैसी है, क्या है वगैरे, असं त्यांनी व्हिडिओ कॉलवरती तो बराचसे बोलवता. मग त्याच्यानंतर पण मग त्यांनी मला फोन केला एकदा दोनदा, मग आम्ही तेव्हाही एकदा दोनदा व्हिडिओ कॉलवरती बोललो वगैरे असं. त्याच्यानंतर 4 दिवस शूटिंग आमचं चालू होतं MBCला, फ्युचर स्टुडिओला. तेव्हा त्यांना कळलं होतं की मी वरती शूट करते, नाही बुलाव बुलाव उसको बुलाव, असं करून तेव्हाही त्याने स्वतःहून बोलवून वगैरे. मी त्याला जेव्हा कळतं तेव्हा तो हे हे करतात, करतो. येतात आणि भेटतात. तर अगदीच त्यांचं एक हे अगदीच. छान आहे. तू आता नाना पाटेकर यांचं नाव घेतलंस, मी का विचारेन, कारण नाना म्हटलं की भीती वाटते ना असं, पण ते हा, खूप बोलायला लागले की ते मस्त आहे. म्हणजे तुमच्याशी त्यांचं अगदीच कनेक्शन जुळलं की नाना अगदीच म्हणजे अगदीच नानांसारखा माणूस नाही, ते इतके माणूस छान नाही. बोलतात आणि बोलत राहतात असे छान. आणि खूप एकदम टॅलेंटेड, म्हणजे टॅलेंटेड. मला टॅलेंटेड. नानांविषयी सांगशील? तुला भीती वाटलेली का? पहिल्यांदा नानांना कधी भेटलेलीस, आठवते का? ना म्हणजे कसं ना, आम्ही जसं म्हटलं, मी चंद्रशाळेची आहे. मी सुलभा देशपांडे, सुरुवात त्यांच्या अरविंद आहे. देशपांडे यांनी जशी आविष्कार त्यांची होती, तशी त्यांनी लहान मुलांच्या हातात त्यांनी चंद्रशाला त्यांनी स्थापन केली. 78ला मी त्यांच्याबरोबर मी जॉईन झाले. त्याच्या आधी मी कथ्थक डान्स करायची. मग हे कळल्यानंतर बालमोहनमध्ये त्यांच्या आधी चालायचे क्लासेस, मग मी चंद्रशाळा जॉईन केली, कथ्थकचे सोडलं. हा. तर मग नंतर आमचं बालमोहन नंतर आमचं छबिल्या शाळेमध्ये चालू व्हायचं. मग तेव्हा आविष्कारच्या ह्याच्यामुळे मग नाना पण तिथे यायचे, रोहिणीताई, नाना वगैरे असायचे. त्याचे नानांना मी खूप लहानपणापासून बघितलंय, त्यांच्या बरोबर तेव्हा जरी काम नसलं केलं तरी पण माहिती आहे. म्हणजे नाना मला ओळखतात, मी त्यांना ओळखते. त्याच्यामुळे मी तसं म्हटलं की त्यांनी काही सांगितलं तरी करायचं वगैरे. त्याच्यानंतर मग मला नानांच्या बरोबर मी पुरुष नाटक मी केलेलं आहे. हो. हां. अच्छा. तर त्याच्यामध्ये मी मथुचं कॅरेक्टर केलं होतं. अच्छा. पण ते नानाने सांगितलं की प्राजक्ता तू हा रोल करतेस. आणि मी म्हटलं बरं, त्याच्यामध्ये मथूच आहे, कारण ते छोटं कॅरेक्टर आहे तसं मथूचं. तिची मैत्रीण असते, पण विजयाबाई करत होत्या. ओके. म्हटलं एकदा विजयाबाईंच्या बरोबर त्यांच्या हाताखाली काम करण्याचा अनुभव हा विजया कोण मेहता सोडेल. म्हणजे बाबा. हा. हा कोण सोडेल. मग ती छोटीशी भूमिका असली तरी आपण ती बरोबर, करायची. म्हणजे बरोबर. हा एक तुम्हाला एक्सपिरियन्स आहे, ही तुमची स्कूल आहे ही स्कूल, तुमची, आणि बरोबर. तुम्हाला शिकायला मिळतंय. त्याच्यामुळे मग त्या अख्ख्या प्रोसेसमध्ये नानाही तिथे असायचा वगैरे, आणि मी बघायची ना काय करायचा म्हणजे नाना अमेझिंग. आणि बाई जे काय समजावायच्या की मी प्रत्येक पाऊल टाकण्याच्या मागे तुमचं इथे थॉट पाहिजे वगैरे, असं नाही तर आपण जेव्हा डायरेक्टरने सांगितलं की इथून इथे येऊन उभी राहा, पण मी इथे येऊन का उभी राहू, मी त्याच्यामुळे ते प्रश्न मला पडायला लागले, मग मी विचारायला लागली. वाव, म्हणजे ते खूप हे आहे अगदी ना, खूपच हे महत्वाचं असतं. हे मी तुम्हाला सांगितलं समोरच्याने म्हणून तुम्ही ते करायचंय तर तसं नाहीये. तर त्याच्या मागे तुमची काही थॉट प्रोसेस पाहिजे. बरोबर. तर ते सगळं बाईंच्याकडनं बारीक सारीक गोष्टी त्या त्यांच्याकडनं शिकायला मिळाल्या. बरोबर. नानांचं जसं मी म्हटलं की बरेच लोक म्हणतात नाना कडक आहेत, नाना बोलतात, हे तुला नाना माणूस म्हणून कसे वाटतात? नाना माझ्यावरती कधीच चिडले नाहीत. ते हे बघ, कोणताही माणूस उगाचच नाही ना चिडत. बरोबर. जर तुम्ही समोर जर चूक करत असाल तरच चिडणार ना. तुम्ही जर चुकीचं वागत असाल, चुकीचं काम करत असाल तरच चिडणार ना तो. तुम्ही जर चुकीचं काही करतच नसाल तर काय चिडेल कोणी. कारण अंगारच्या वेळेला आपण कधी कधी नानाही काही काही सीन डिरेक्ट करायचे. हो. हा, काही सीन करायचे डिरेक्ट, आणि मजा यायची. मी कधीच माझ्यावरती नाना कधीच चिडले नाही. त्याच्यामुळे छानच होतं, नानांच्यावर काम करायला मजा येते. मला आता थोडंसं आपण मागे जाऊ, धडाकेबाजकडे जाऊ. धडाकेबाज हा सिनेमा तुला मला वाटतं कोठारेंच्या ऑफिस, एक त्याची पण एक गोष्ट आहे ना काहीतरी, तुला त्याच्या आधी कुणाच्या ते BR चोप्रांच्या ऑफिसमधनं फोन आला आणि मग तू नंतर म्हणला आता मी जाणार नाही, हे फेक कॉल असेल वगैरे, असं व्हायचं त्यावेळेला फेक कॉल? आणि एकदा झालं होतं माझ्या बाबतीत. पण हे कोण करतं? त्यांना त्यांच्याकडे तुमचे नंबर जातात कसे? काय माहिती. बरं तेव्हा तर मोबाईल वगैरे पण होते, लँडलाईनच होते, आणि तो त्यांच्या ऑफिसमधून फोन मला खूप उशिरा आला होता.
तर आणि मी गेले होते, जसं मी म्हटलं आईला माझ्या मी सोबत घेऊन जायची. बी आर चोप्रांच्या ऑफिसमध्ये मी गेले, तर त्यांनी मला कुठचा पत्ता दिला, त्यांच्या बंगल्याचा पत्ता दिला होता. त्यांच्या ऑफिसचा नव्हता दिला, जुहूला त्यांचा बंगला बंगला होता. आहे हो. मग तो सिक्युरिटी वाला बोला की नहीं, एक तो यहाँ पर कोई मिलने नहीं आता है, तो उनका ऑफिस ऐसी ऐसी जगह पर है, आप खार में वहां पर जाओ. मी गेले भेटायला, नेमके मला BR जी मिळाले, तर ते बोले की नहीं ऐसे तो कोई कॉल नहीं आया है, तो आप किसी के ऊपर ऐसे भरोसा मत करना, और इतने देर से तो मतलब हम कभी कॉल ही नहीं करते. मग ते चांगल्या ह्यानी मला परत पाठवलं समजावून वगैरे असं. आणि मग कट्टू मी जेव्हा ओडिया फिल्मच्या शूटिंगला भुवनेश्वरला गेले होते, त्यावेळेला बाबा माझ्यासोबत होते. तू ओडिया पण हे केलं? हो, आपण बोलू त्याच्यावर नंतर, आता बोलूयास, कंटिन्यू.